गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळची वेळ आहे बघा. 8:30 वाजले, 8:15 8:30 झालेत. ऊन असं चटकतंय विचारू नका. मान्सून आलाय. बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस चालू आहे जोरात. काल आपण पुण्यावरून येताना पण खेड शिवापूरला भयंकर पाऊस झाला. पण आपल्याकडे बघा पाठीमागं आहे का फक्त भुपट आहे. हे फक्त रस्ता ओला करायचं काम चाललंय आपल्याकडं. आपण आलो होतो इकडं शेरखेळ्यात पाणी लावायचं होतं आपल्याला, पण लाईट काही दिसत नाही. कारण काय होतं, एक 5 नंबरची सरी आणि कडच्या 2 सऱ्या भिजत नाही. त्यासाठी आपण हे गिरमिट घेऊन आलो आहे. काय करू आपण, त्या कडच्या 2 सऱ्या आहेत ना, त्याला होल मारू परत अजून एक एक्स्ट्रा होल मारलं ना तर होईल पटापट. तुम्हाला दाखवतो आता ऊसाची स्टेज काय आहे. पाहू शकता तुम्ही ऊस. आता माणूस कंप्लीट आतमध्ये लपून जाईल, एवढी उंची वाढलेली. इकडे तोंडाला थोडासा कमी आहे, पण हे बघू शकता हे चांगला वाढला इकडं. हेच ह्या बाजूला असं का वाढलंय बरं? औषध मारल्यामुळे झालं काय? हे सगळं आता खोडवा निघाला नाही, सगळी झाडी झुडपी सगळी काढून घ्यायची. चला ते 2 होलं मारून घेऊ. आणि लाईट तर काही दिसत नाही, बहुतेक लाईट सारखी जातीच. 5 नंबरची सरी कुठली? 1 2 3 4 5. 5 नंबरला 2 चालू तर अजून एखादं होल मारू आपण, बघू काय होतंय. चला होल झालं. मागच्या रविवारी किती पाणी वाहत होतं बघा, आणि आज बघा 8 दिवसात पाणी बंद झालं पूर्ण कॅनलचं. ह्यातला पण साठा कमी झाला. 1-2 चांगले पाऊस पडसपर्यंत आहे ना, गणित जुळणार नाहीत. चला मोटर चालू करू. मवठीत आलोय मित्रांनो आपण. मोटर चालू केली आणि सरी घातली बघा. इथं 4.5 फुटी सरी टाकली आपण. सरी चांगली निघली बरं का. एका बाजूला कडला थोडंसं क्रॉस पडली. ढेकळं वगैरे काय निघली नाहीत. कांद्याचं रान होतं त्याच्यामुळे सरी चांगली पडली. 17 साऱ्या काहीतरी पडल्यात टोटल, बघू शकता तुम्ही. जरा वरती जाऊन बघून येऊ काय परिस्थिती. हे एक आपण होल मारलं मित्रांनो, ते एक दुसरं ते एक तिसरं. 3ही होल आता फुल स्पीडमध्ये चालू आहेत. आता काय मला वाटत नाही अडचण येईल म्हणून ह्या साऱ्या भरायला. आता ह्या साऱ्या त्याला पाणी चांगलं चाललंय. आता हे होऊन जाईल व्यवस्थित, गरगरीत होऊन जाईल. आता गहाण्यात आलोय मित्रांनो आपण, आणि हे पाहू शकता तुम्ही जिथं आपला गहू होता तिथं आपण आता सरी टाकलेली 5 फुटी. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात काहीच नाही, कारण गावाचं काड्यान होतं ना, ते आपण पेटवलं नव्हतं. आता हे काय केलं, इकडं सरी ओढून झाली. कारण आता इकडच्या सरीत नाही इकडं पाणी दिलं आहे. तर ह्यामध्ये सरीत रोपं तशी राहणार लावायची.
हे सऱ्या कडेपर्यंत गेला पाहिजे होत्या. 3-3ची पाडगी केलेत. बघू कसं होतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साऱ्या पडल्या बहुतेक. 10:30 वाजलेत. 1 तास लाईट राहिली. आपण इनामात सोडलंय पाणी. सकाळपासून काय लाईट गेलेली दिसत नाही. शेरखेळा झाला चांगला व्यवस्थित भिजून. इनामात सोडू तर परत खालच्या तुकड्यावर सोडू म्हणजे 3-4 दिवस टेन्शन नाही. 8 दिवस पाऊस आला नाही आला तरी आपलं काम राहिलं. अहो JCB काय JCB मिळाला नाही त्याच्यामुळे सगळा गोळ झाला. तिकडं काकरून ठेवायला हवं काय. काकरून ठेवूया तिकडं. मशागत तरी होऊन जाईल ना रानाची. बघू मूग उडीत काहीतरी करू पावसाळ्याच्याच. झाला तरी म्हणलं आपण तिकडं पाणी काही आहे नाही. इकडं पाईप फुटला. झाला सगळा लोचा. सगळं अवघड काम झाले बाबा. चला बंद करू मोटर. मळ्यात आलोय मित्रांनो आपण. भिजू का काय म्हणलं बघावं जरा कसं काय आहे. थोडंसं ओलं. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. उद्या सोडू पाणी. आपल्याला परत जरा आता विहिरीकडे जायचं आहे. ते माप काढायचं आहे पाईपचं. काहीतरी नियोजन लावावं लागेल ना. आता नेमकं लागणीची तयारी आली नाही. पाईपाने धोका दिला. तेवढा पाईप बदली करायला लागेल आपल्याला. बघू कसं होतंय नियोजन. पाईप घेऊन चाललो. पाईप माग गेला का पाईप. गाडी चालवलाय पाईप. सरी काढायची मित्रांनो इनामात. जिथं आपण बकरी बसवली होती मेंढर. आता हे काकरायचं फनपाळी मारायचं काम चाललंय. त्याच्यानंतर मग रेझर येईल. मला वाटते रोटर मारला असतं बरं झालं असतं. बघू काय होते. काकरून झालंय मित्रांनो. आता सरी काढायचं काम चालू आहे. हे बघू शकता तुम्ही 4.5 फुटी आता सरी टाकतोय. पण इथं 1 तास आहे 1 तास आहे. आता याच्यातनंच परत एक मारतील. थोडंसं मला वाटतं रोटर मारायला पाहिजेत म्हणजे चांगली पडली असते सरी. ठीक आहे काय हरकत नाही. 65च आहे. कुजून जाईल पावसाने.
झालं मित्रांनो, 11 सऱ्या पडल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मागच्या वेळेस पण 11च पडल्या होत्या आणि मस्त पडल्यात साऱ्या. ते पाहू शकता तुम्ही, एकसारखे पडलेत. हे इथं जरा दगडी पडलेत, हे असे उचलून टाकलेत आपण दगडी. ही सगळी पाठातले दगडी उचलून टाकलेत. राहिले ते थोडेसे पण उचलून टाकू. पण सरी मनासारखी पडली. काकारला नाही काय नाही आपण, सॉरी रोटर नाही मारला, पण सरी चांगली पडली. चला दगडी उचलून टाकू पटपट. दाबलंय. तुला खळी भरायची, ती खळी भरायची. बघा, तर मित्रांनो चला, आता जवळपास 6 वाजून गेले. आजचा दिवस संपला. आपण आलो पाईप वगैरे सगळं घेऊन. परवा दिवशी बुधवारी आपण ते काम करू. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.